मित्रांनो, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आज बनवत आहे मी नाश्त्यासाठी संडे स्पेशल पोहा. साधा पोहा आहे बघा. एव्हा कापून ठेवले, तेव्हा गरम केले. आता तेल त्याच्यामध्ये टाकताय, तेल आता कढईमध्ये. आणि आता चाललं आहे आता तयारी. तेव्हा तेल टाका 2 पया. आणि आता काय टाकताय बघा. आता टाकते ते शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे. तर तेलामध्ये फ्राय करताय. आणि आता बघा, आता टाकले त्यांनी. आता चांगले उकळू द्यायचं त्यांना. लाल झाल्यावर आता मिरची टाकली, मिरची. आणि आता थोडं ते एकदम गरम झाल्यावर, ते थोडं लाल झाल्यावर परत थोडं हे टाकलं, जिरं टाकलेलं आहे. आणि कढीपत्ता टाकला थोडा. कांदे टाकले, बारीक कापून घ्यायचे कांदे. आणि आता कांदे टाकून झाले. आता कांदे टाकून झालेले आहे. आता बघा करताय मस्त हळद चवीनुसार हळद टाकली. आता जास्त पुन्हा टाकायचं नाही, तिथे करावं लागत नाही. आता थोडं मिश्रण करून घ्यायचं मस्त एकदम. आता मिश्रण केलेलं आहे एकदम परफेक्ट हे बघा. आणि आता थोडं लाल झालं का त्याच्यानंतर थोडे टमाटर टाकून द्यायचे मस्त. टमाटर टाकले आणि आता एकदम लाल झालं. आता मग थोडं एकदम परतून घ्यायचं एकदम मस्त. परतून झाल्यानंतर आता जर परतून झाल्यानंतर आता बघा, आता थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता मीठ टाकलं आहे. आता मीठ टाकल्यानंतर त्याला थोडं हलवायचं त्याला, म्हणजे कारण ते तिकडं लागायला नाही पाहिजे. ते खायला लागलं तर मग ते करपून जाईल, पोळ्याला टेस्ट नाही येणार. आता बघा थोडं मिसळत राहायचं त्याला. खायला लागलं तर मग ते करपून जाणार, मग ते लागणार आहे टेस्टी. आता मस्त आहे. आणि मुलांना फार आवडतं ते. तेव्हा आता हे पोहे भिजलेले पोहे ते भिजून ठेवलेले पहिले. आता एकदम त्याला एकदम तेव्हा टाकले. आता पोहे त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केले आता पोहे मस्त एकदम परफेक्ट. बघा पोहे आता रेडी झाले. तर आता मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हे बघा. त्याच्यावरती थोडं वरून कोथिंबीर टाकायची, बारीक चिरून घ्यायची आणि कोथिंबीर टाकायची. म्हणजे थोडं मस्त असतं टेस्टिंग. आणि हे बघा, आता हे करून आपलं पोहे आता रेडी झाले. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. चला तुम्हाला पुढच्या व्हिडिओला हे बघा रेडी झाले पोहे.